महायुतीकडून महादेव जानकर यांना परभणी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर महादेव जानकर आज पहिल्यांदा परभणीला आलेले आहेत। उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे। महादेव जानकर आपल्यासोबत आहेत। जानकर साहेब उद्या नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत। सीएम आणि दोन्ही डीसीएम आणि पंकजाताई येणार आहे अशी माहिती कळते। नेमकं काय आहे आणि कसं वाटलं तुम्हाला एकूणच या उमेदवारीबद्दल? उद्या महायुतीचा उमेदवार म्हणून मी स्वतः नॉमिनेशन भरत आहे आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब हे येणार आहेत आणि पंकजताई सुद्धा येणार आहेत। ही सर्व मंडळी तिथं मला वाटतं 2च्या दरम्यान येतील। आम्ही 11ला एक अर्ज भरतो आणि 2च्या नंतर ही मंडळी आल्यानंतर एक अर्ज भरायचा प्रयत्न चाललेला आहे। तो उद्या लोकांना दिवस आम्हाला कमी मिळालेले आहेत, परंतु तरी आमच्या कार्यकर्त्यांनी खुंगाट बांधलेले आहे। भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजितदादा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रीय समाज पक्ष, RPI आठवले गट आणि RPI PRP जोगेंद्र कवाडे आणि आमचे मित्र पक्षाचे मिळून आम्ही ताकद तिथं दाखवण्याचा प्रयत्न करतो। वेळ कमी आहे, पण तरी लोकांना, आमच्या कार्यकर्त्यांना, प्रमुखांना आत्ताच मीटिंग घेऊन सांगितलेलं आहे। जानकर साहेब, अजितदादांच्या गटातून तुम्हाला परभणीची लोकसभा जागा मिळाली, तर संभ्रम असा आहे की महादेव जानकर घड्याळ चिन्हावरती लढणार आहे का राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर? मी राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार आहे। माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत। जवळजवळ उत्तर प्रदेशला गुजरातला देखील माझ्या ताब्यात नगरपालिका आहेत आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचं चिन्ह काही शिट्टी असेल, रोडवर असेल किंवा काय असेल ते मिळेल ते तर माझ्या चिन्हावर आहे, घड्याळ नाही। 33.5 वर्षापासून परभणी लोकसभेवर शिवसेना आणि विद्यमान उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गटाचे खासदार जे आहेत त्यांचा त्या पक्षाचा इथं मजबूत बालेकिल्ला असं म्हटलं जाते। किती मोठा संघर्ष आहे येणाऱ्या दिवसात, कारण प्रचाराचा कालावधीही तुम्हाला कमी केवळ 28 दिवस भेटणार आहे। किती मोठा संघर्ष असणार आहे? संघर्ष आहेच, पुढचे उमेदवार देखील मोठे आहेत, तगडे आहेत, ते विशेष नाही असं नाही। तर आम्ही ह्या 26 तारखेपर्यंत आम्ही सर्व भरून काढू। आमचं इथं भारतीय जनता पार्टीचं संघटन चांगलं आहे, राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे, अजितदादा गट, राष्ट्रीय समाज पक्ष आहे आणि RPI हे आमच्या पक्षाच्या जीवावर आज वन बूथ 10 युथ या माध्यमातून आमची पोलिंग बूथची बांधणी पूर्ण आहे। त्यामुळे ह्या कार्यकर्त्याच्या जीवावर आम्ही यश संपादन करण्याचा प्रयत्न। की काय निवडणुकीचा निकाल राहणार असं वाटतं तुम्हाला? आता हा निकाल जनतेच्या हातात आहे, परंतु आम्हाला अडचण येणार नाही। परभणीकरांच्या जनतेचा आशीर्वाद ज्याला मिळेल तो विजय होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे मला परभणी जिल्ह्यानं माझी जिल्हा परिषद राष्ट्रीय समाज पक्षाची पहिली इथंच दिली, नंतर आमदार बी इथंच दिला, नगरपालिका इथंच दिली पहिली। त्यामुळे परभणीची जनता मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मला देखील पहिल्या सुद्धा चॉईस चांगला देते। म्हणून मी कृष्णेचं पाणी, कृष्णाच्या काठी जन्माला आलो आणि गंगेला इथं न्हाण्यासाठी आज मी इथं आलो आहे। गंगेच्या तीरावर आलो परभणीला। मला वाटतं की गंगा मला पावन। महायुतीकडून भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचाही क्लेम होता या जागेवर, किंबहुना भारतीय जनता पार्टी तर फार आग्रह होता या जागेसाठी। आता असं असताना संघर्ष होणार नाही का येणाऱ्या दिवसात? काही नाराजी आहे का महायुतीमध्ये? काय तर प्रत्येक पक्षाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे, ते गेली 10-10 वर्ष संघर्ष करतात, प्रयत्न करतात। त्यामुळे त्या भारतीय जनता पार्टीचा किंवा राष्ट्रवादीचा आग्रह योग्य आहे, करेक्ट आहे। आमची ताकद जिथं जास्त आहे तिथं आमचा बी पक्षाचा, आता फॉर एक्झाम्पल गंगाखेडला जर रासपा म्हणलं दुसरा उमेदवार मागत असेल तर रासपाचा आमचा हक्क आहे ना तिथं। त्यामुळे आमचे तिथले तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष हे करत राहतात। त्यामुळं विटेकर साहेब, राजेश विटेकर जे असतील, बोर्डीकर साहेब असतील, लोणीकर साहेब असतील किंवा अर्जुन खोतकर शिवसेनेतून मागत होते, त्यांचं अभिनंदन। तर एकदा महायुतीचा उमेदवार ठरला का ती सारे महायुतीचे जीवाचं तन मन धन लावून ते काम करतील आणि मला शंका नाही, आमच्यात कुशेरका देखील नाही। राष्ट्रवादीचे राजेश विटेकर असतील, लोणीकर साहेब असतील, बोर्डीकर असतील किंवा अर्जुन खोतकर किंवा शिवसेनेचे लाहणे साहेब असतील, आमचे सर्व आम्ही एका जीवानं काम करतील असा मला विश्वास आला आहे। तर एकूणच महायुतीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी एकत्रितपणे काम करून महायुतीचे उमेदवारच मला निवडून आणतील असं विधान या ठिकाणी महादेव जानकर यांनी केलं आहे। तर महायुतीमध्ये नाराजी अजिबात नाही, तर स्वतःच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढणार असल्याचंही जानकर यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.